2 सुट्ट्या आहेत. मग परत 1 सुट्टी आहे, मग परत महिना संपला की मग तुमची ओरल एक्झाम, रिटन एक्झाम, बरोबर ना? ओरल एक्झामची तारीख काय दिली आहे तुम्हाला? नाही सांगितली अजून? या महिन्याच्या शेवटी वगैरे असेल ना, म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होईल आणि एप्रिलमध्ये मग रिटन एक्झाम्स असतील, करेक्ट? असे आपण की आपलं रिव्हिजन सुरू केलेलं आहे. सो जसं मी म्हटलं तसं लेट अस स्टार्ट विथ द रिव्हिजन. आपण जो लेसन होता आपला स्टार्ट केलेला मागच्या वेळेला, सेल ऑर्गनल्स वाला, तो कंटिन्यू करूया. तो आज संपेल, मग आपण पुढच्या लेसनकडे जाऊया. सो वी विल बी रिवायझिंग ऑल द टॉपिक्स ऑफ बायोलॉजी टुडे. प्रोबॅबली ऑल द लेसन्स विल बी कवर्ड. सो परीक्षा कधी असो, काही असो, आपल्याला सगळा अभ्यास तयार असेल. हो की नाही? आपण आताच बघू आणि मग लगेच हा झाला की तो सुरू करू टाकू. सो अरे एक मिनिट. आज आपल्याला करायचं आहे सेल अँड सेल ऑर्गनल्स. कुठे गेलं कर्सर? कुठे गेला? आला आला. सेल अँड सेल ऑर्गनल्स आज आपला संपेल. ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम्स आज आपला सुरू होईल आणि बऱ्यापैकी 2 सिस्टीम्स आपल्या संपतील. हा झाल्यानंतर आपल्याला आहे इकोसिस्टीम हा लेसन. तर हा 1, 2 आणि 3 हे 3 लेसन झाले की आपण झालं, आपलं काम झालं बायोचं. मग केमिस्ट्रीचं रिव्हिजन असेल तेव्हा आपल्याला ऍसिड बेसचं इंट्रोडक्शन, केमिकल चेंज, केमिकल बॉन्ड, नंतर मॅनमेड मटेरियल्स, हे 3 लेसन्स. सो आपलं इझिली काम होईल. मग किती उरतात तुमचे फिजिक्सचे? 1, 2, 3. मस्त ना? 3, 3, 3. 9 धडे. भारी काम आहे. चला, सो वी विल गो टू द ह्युमन बॉडी अँड द ऑर्गन सिस्टीम्स, सेकंड पार्ट ऑफ इट, अँड देन एक्सरसाइज वी विल डू ओरली आणि मग आपण जाऊ ऍसिड बेस, नाही, ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. सेल आणि सेल ऑर्गनल्स आता संपतील. ठीक आहे ना? बरोबर चाललंय ना? काही कन्फ्युजन आहे? सेल अँड सेल ऑर्गनल्स मागच्या वेळेला आपण सुरू केलं होतं, ज्याच्यामध्ये आपण हे पाहिलं होतं की देर आर 2 मेजर टाइप्स ऑफ सेल्स, प्लांट सेल्स अँड एनिमल सेल्स, विच हॅव डिफरंट ऑर्गनल्स, ऑल्दो there are many common organelles. There are very few which are uncommon in both the types. Animals वेगळे, plants वेगळे. So त्यांच्या त्यांच्या body structure प्रमाणे there are few variations in the cell and the makeup of the cell. But still, few characters are same, which will make the cell as a cell. मग ते कोणते कोणते ऑर्गनल्स आहेत हे सगळं आपण मागच्या वेळेला बघायला सुरुवात केली होती. What are the components of the cell? What the cell is made up of? The very first thing is cell wall. But cell wall is only to the plant cell, not to the animal cells. What is the function of cell wall? It is to give protection and a fine boundary, because it's a plant. So it needs more rigidity and support. Barabar? Second is plasma membrane or the cell membrane. So this is nothing but the outer lining of any cell. Right? So the plasma membrane is like the balloon. एका बलूनला तुम्ही जसं फुगवाल तर त्याच्या वरून जसं जसं दिसेल तसं ते एक मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये भरपूर काही काही टाकलेलं आहे. मग प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं. इट इज अ सिलेक्टिव्ह परमिएबल. इट इज सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी. व्हॉट टू टेक इनसाइड द सेल, व्हॉट इज टू बी थ्रोन आउट ऑफ द सेल. द सेल वॉल knows that, but that is done through this plasma membrane. ठीक है? It is made up of phospholipids, right? And there are small entries and exits in which we can do exchange of the things. Then what are the activities? Now, as the plasma membrane we are discussing, आपण हे म्हणतोय की प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, अमुक आहे, धमुक आहे. अरे पण त्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधनं ऍक्टिव्हिटीज कोणत्या होतात तर त्या आपण ऑलरेडी बघितल्या होत्या. There are 2 types of activities. One type of activity is not going to consume any kind of energy of the cell. त्या आपोआप होत आहेत, इझिली होत आहेत. उदाहरणार्थ आपल्या पण शरीरामध्ये जेव्हा आपण खूप काही काही खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये सुद्धा बघा ऑटोमॅटिक काही ऍक्टिव्हिटीज असतात ज्या रिलीज करतात बॉडी मधले, काय बरं म्हणतो आपण, काही गॅसेस रिलीज होणं असेल. तुम्ही जेव्हा झोपता की नाही तेव्हा सुद्धा आपल्या बॉडीमधनं हे ऑटोमॅटिक होत असतं, कारण की बॉडीची जी काय बरं म्हणतो आपण एक फंक्शनिंग आहे
ते रात्री पण सुरू असतं. आपण जे काही अन्न खाल्लंय ते पचतं, ते फिरत असतं, आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन होत असतं. आपण झोपतो तेव्हा एक्सचेंज ऑफ गॅसेस सुद्धा होत असतात. नाकातनं हवा घेणं आणि बाहेर सोडणं. आपण झोपलो म्हणजे रेस्पिरेशन बंद होत नाही. सो धिस इज कंटिन्युअस प्रोसेस अँड फ्यू ऑफ दी ऍक्टिव्हिटीज डू नॉट टेक एनी एनर्जी, त्या ऑटोमॅटिक घडतात. एखाद्या बलूनमध्ये तुम्ही हवा भरली आणि त्याचं तोंड दाबून धरलं की त्या बलूनमध्ये एक प्रेशर असतं, बरोबर? बट वेन यू रिलीज द माउथ ऑफ द बलून, air automatically goes out of the balloon. So that is an automatic process which is happening by natural ways. आपोआप होतंय ते. प्रेशर जिकडनं हाय आहे तिकडनं लो कडे, दॅट इज गोइंग व्हेरी स्मूथली नॅचरली. यू आर नॉट गोइंग टू गिव्ह एनी एक्स्ट्रा प्रेशर टू पुश द एअर फ्रॉम द बलून टू गो आउट ऑफ इट. तर हे जे काही होतं हे खूप झिरो एनर्जीचा वापर करून केलं जातं. आता आपण ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज बघितल्या होत्या. एक होती एंडोसायटोसिस, दुसरी होती एक्झोसायटोसिस. याच्यामध्ये आपल्या सेलला एनर्जी खर्च करावी लागत नाही. एंडो इज टू टेक इन, एक्झो इज टू गिव्ह आउट. मग आत काय घ्यायचंय? जे इम्पॉर्टंट आहे, फूड आहे, त्याच्यानंतर ब्लड मधनं येणारा ऑक्सिजन आहे किंवा आणखीन काही गोष्टी त्या आत घ्यायच्यात आपल्याला. अँड व्हॉट इज टू बी थ्रोन आउट? वी हॅव टू थ्रो आउट दी वेस्ट मटेरियल. जे आपल्याला नको ते आपल्याला बाहेर टाकून द्यायचं. आता दुसऱ्या पद्धतीच्या प्रोसेसमध्ये नाऊ अवर सेल विल यूज द एनर्जी. बरोबर. द प्रोसेसेस दॅट अच्छा, आता एंडोसिस एक्झोसिस या दोन प्रकारच्या प्रोसेसेसमध्ये एक प्रकार आपल्याला बघायचा आहे ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक हे होतं, आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आपले सेल्स एनर्जी कंझ्युम करतात, वापरतात. तर ज्या ऑटोमॅटिक घडणाऱ्या प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक डिफ्युजन आणि दुसरे ऑस्मोसिस. बरोबर. डिफ्युजन आणि ऑस्मोसिस मध्ये काय होतं? आपण बघितलं होतं, आपण ऑलरेडी डिस्कस, पण एकदा रिवाइज करतो आपण पुन्हा म्हणून सांगते की हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन हे आपोआप जाते की नाही याच्यामध्ये. बघा, बाहेरच्या बाजूला पाणी खूप आहे आणि सेलच्या आतमध्ये पाणी कमी आहे, तर बाहेरून पाणी आत येणार, फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. हे आपोआप होतं. बरोबर. हे ऑस्मोसिस आहे, हे लिक्विडमध्ये होतं. पण गॅसेसच्या बाबतीत डिफ्युजन होतं, म्हणजे छोटे छोटे मॉलिक्युल्स O2 CO2 गॅसचे मॉलिक्युल्स ऑक्सिजन घेणं, कार्बन डायऑक्साईड देणं, हे डिफ्युजन ऑफ गॅसेस पण आपोआप होतं. ह्याच्याकरता आपला सेल एनर्जी कंझ्युम करत नाही, वापरत नाही. हे इझिली होतं, आपोआप होतं शरीरामधनं. सो हे सेल्युलर लेवलला होत असतात. आणि मग आपण बघितल्या होत्या की आपल्या सेलमध्ये दुसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो आहे सायटोप्लाझम. सेल म्हटलं की सायटोप्लाझम आला, सेल वॉल आली, आणि मध्ये काय काय आहे ते आपण आता बघूच. सायटोप्लाझमचं काम काय आहे? सगळ्यांना कनेक्ट करणं, सगळ्यांना एक बेस देणं, आणि त्यात भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सगळं स्टोर्ड आहे. तुमचं प्रोटीन्स त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत, ग्लुकोज आहेत, अमायनो ऍसिड आहे, सगळ्याचं त्याच्यामध्ये रॉ आणि युजेबल अशा फॉर्ममध्ये सगळं पसरलंय त्याच्यात. सो इट इज गोइंग एनिवेअर. इट्स लाईक अ फ्लुइड, जेली सारखं आहे ते, आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत, ज्या आहेत आपले सेल ऑर्गनल्स. सेल ऑर्गनल्स बघायचे कसे? तुमचं न्यूक्लियस तुम्हाला ह्याच्यामध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये दिसू शकतं. नॉट ऑफ एव्हरीथिंग, बट ऑफ फ्यू थिंग्स शुअरली यू कॅन सी इन दी कंपाऊंड मायक्रोस्कोप. पण त्याच्या पलीकडचे बाकी सगळे सेल ऑर्गनल्स बघण्याकरता आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागते. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप गुगल सर्च करा, तुम्हाला समजेल की ही किती वेगळी आहे. मग आपण बघितलं होतं न्यूक्लियस. न्यूक्लियस आपल्या सेलचा बॉस आहे. त्याच्यामध्ये डीएनए आरएनए मटेरियल असतं, आपला जेनेटिक मेकअप त्याच्यामध्ये असतो. सो आपण कोण, कसे, कधी राहणार, कसे बनणार, कसे वागणार, आपल्या बॉडीमध्ये कुठे कधी काय होईल, या सगळ्याचा कोडेड फॉर्म मधला डेटा त्या न्यूक्लियसमध्ये आहे. बरोबर. म्हणून तो खूप इम्पॉर्टंट आहे. मग आपण पाहिलं होतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, तर त्या काय आहे? ट्यूब्स आहेत. न्यूक्लियस मध्यभागी आणि आपली सेल वॉल बाहेरच्या बाजूला आहे. ते न्यूक्लियस मधून बाहेरच्या बाजूला येण्याकरता आपल्या असा आणि असा असे दोन रस्ते पाहिजे. सो दॅट वर्क इज डन बाय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इट इज लाईक अ व्हॉट वी कॅन से पाईपलाईन जे आहे ते. दुसरं आपण पाहिलं होतं गॉल्गी कॉम्प्लेक्स. नाउ गॉल्गी कॉम्प्लेक्स ऍज द नेम सजेस्ट, इट्स अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ सो मेनी ट्यूब्स टुगेदर. आता याच्यामध्ये काय होतं? ह्याच्यामध्ये बघा, एक वरच्या बाजूला इकडनं कुठून तरी केमिकल याच्यामध्ये येणार, रॉ मटेरियल. ह्याच्यापासून आपल्याला बनवायचे प्रोटीन. म्हणजे ह्याच्यामधनं समजा एक रॉ प्रोटीन आलं, तर ह्याचा सगळ्याचा कंटेंट बदलून बदलून बदलून, कारण काय ह्याच्यामध्ये केमिकल्स आहेत, इथे स्टोर्ड आहेत, इथे स्टोर्ड आहेत, ह्या सगळ्या पॅक्ड अशा अशा उभ्या उभ्या ट्यूब्स आहेत, त्याच्यामधून ह्याच्यामधून, आणि ह्या सगळ्या एकमेकांना कनेक्टेड आहेत अशा अशा अशा. तर हे जे काही आपण आत टाकलंय त्याच्यावरती काहीतरी केमिकल प्रोसेस होणार, आणि जे बाहेर येईल त्याच्यामध्ये
चेंजेस झालेले असतात. म्हणजे काय, द मॉडिफाईड फॉर्म ऑफ द थिंग्स दॅट वी हॅव पुट इन. जसं की ह्याच्यामध्ये तुम्ही काही वेगवेगळे प्रोटीन्स टाकले, तर त्याच्यावरती काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स, त्याचे एन्झाईम्स ऍड करून त्याला बदलून टाकतील आणि काहीतरी नवीन बनवेल. तर ह्याचं काम काय आहे? इट्स लाईक अ सिक्रेटरी ऑर्गन. सिक्रेट करणं म्हणजे काहीतरी सिक्रेट करणं म्हणजे सोडणं. सलायवा सिक्रेट करणं, हॉर्मोन सिक्रेट करणं. इट्स लाईक अ स्मॉल ग्लँड. आणि याच्यामध्ये काहीतरी खूप अशा लिक्विड्स असतात ज्याचा वापर करून आपण प्रोटीनला बदलून टाकतो सोप्या भाषेत. दुसरं आपण पाहिलं तर लायझोझोम्स. कलिंगडासारखं दिसतंय, पण कलिंगडापेक्षा खूप डेंजरस आहे. कलिंगड खूप चांगलं आहे, गोल किंवा गार किंवा लाल लाल आणि गोड गोड असं सगळं आहे. त्याच्या एकदम विपरीत हे लायझोझोम आहेत. दीज आर लाईक दी सुसाईड बॅग्स ऑफ दी सेल. म्हणजे याच्यामध्ये सगळं टाकलं की ते त्याच्यामध्ये फुटणार, गायब होणार. म्हणजे त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस होणार. पण जेव्हा सेल म्हातारा झाला किंवा सेल आजारी पडला किंवा त्या सेलला काहीतरी झालं त्याच्यामुळे पूर्ण शरीराला त्रास होऊ शकतो, तेव्हा हाच लायझोझोम त्या सेलला खाऊन टाकतो. सो ऑटोलिसिस म्हणजे ते स्वतः स्वतःला मारून टाकणं, अशी प्रोसेस पण ह्याच्यामध्ये होते. ठीक आहे. आता पुढे आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया आर दी पॉवर हाऊसेस ऑफ दी सेल. जसं आपल्या घरामध्ये मेन स्विचचे लाईट असतात, ते लावलं की आपल्याकडे सगळं भरभर भरभर सुरू होतं, तसं आपल्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आर दी एनर्जी जनरेटर्स. ह्याचे दोन लेअर आहेत, एक बाहेरचा आहे आणि एक मधला आहे. आता याच्यामध्ये पण काही ना काहीतरी केमिकल्स आहेत. या केमिकल्समध्ये आपण जे काही फूड खातो ते फूड म्हणजे त्यातलं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स, ह्या 3 मेजर गोष्टी आहेत ज्या आपल्याला एनर्जी देतात. आपल्याला माहिती आहे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स ह्याच्यामधनं आपल्याला 4 ATP एवढी एनर्जी मिळते. पण फॅट्स मध्ये आपल्याला 9 ATP मिळते, कारण ते फॅट्स आहेत हॅव्हिंग लॉट ऑफ एनर्जी. बरोबर. म्हणून म्हणतात ना, तूप खा, बटर खा, चीज खा. ह्याच्यामध्ये या फॅटवाल्या सबस्टन्सेस मध्ये जास्त प्रमाणामध्ये एनर्जी असते. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या आपण आतमध्ये टाकलेले जे काही फूड पार्टिकल्स असतील त्याच्यामधून एनर्जी बनवण्याचं काम. आता त्या फूडला तुम्हाला डिजनरेट करायचं, तर यू हॅव टू ब्रेक डाऊन. त्याच्याकरता लागणारे केमिकल्स याच्यामध्ये, आणि मग आपण जे काही खाल्लं त्या पॉवर हाऊसेस मधनं एटीपी म्हणजे एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट अशी युजेबल फॉर्म ऑफ एनर्जी ह्याच्यात बनते. ठीक आहे. दॅट इज द फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता पुढे आहेत व्हॅक्युअल्स. डिज आर लाईक डस्टबिन बॅग्स. डस्टबिन बॅग आपल्या घरामध्ये असतात. आपण त्यांना कधी फोल्ड करून ठेवतो, कधी मोठी करतो, कधी अर्धी करतो, डिपेंडिंग ऑन कुठे ठेवायची आणि काय कचरा टाकायचा. समजा माझ्याकडे बर्थडे पार्टी असेल तर मी काय करेन, मोठीच्या मोठी ती बॅग उघडेन आणि त्याच्यामध्ये सगळा कचरा टाकेन. पण समजा मला कुठे प्रवासात जायचे तर मी त्याच बॅगेला फोल्ड करेन आणि माझ्या पिशवीत ठेवेन. सो दिस व्हॅक्युअल्स आर दी स्टोरेज सॅक्स. आपल्याला जसं हवंय तसं आपण त्यांना बदलू शकतो आणि त्याच्या गरजेप्रमाणे आपण त्यांना वापरू शकतो. कधी पाणी जमा करायचं असेल तर त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवू शकतो आपण. कधी कचरा जमा करायचा असेल तर कचरा. मी आय एम नाव टॉकिंग अबाउट व्हॅक्युअल्स, नॉट द डस्टबिन बॅग्स. पण जसं आपण घरात डस्टबिन बॅग्स वापरतो तसेच सेल्स त्याच्यामध्ये असलेले व्हॅक्युअल्स वापरतात फॉर स्टोरेज ऑफ व्हेरियस थिंग्स. ठीक आहे. मग आहेत प्लास्टिड्स. आता प्लास्टिड्स जे असतात हे दिस आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्लास्टिड्सचं काम काय असतं? These are a special group of cells, a group of small parts of the cell. आता त्याचे दोन प्रकार आहेत. म्हणजे हे काय करतात? These organelles give colors. ठीक आहे. दोन प्रकारचे प्लास्टिड्स असतात. एक असतात कलर्ड वन, दुसरे असतात व्हाईट वन्स. आता जे काही कलर आहेत त्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला माहिती आहे ग्रीन कलर ऑफ लिव्स इज ड्यू टू क्लोरोफिल. क्लोरोफिल हजार वेळा आपण बोललोय. ते क्लोरो इज फॉर ग्रीन. क्लोरोचा अर्थच ग्रीन आहे. ऑरेंज इज फॉर कॅरोटीन. कॅरेट म्हणजे गाजर. गाजराचा खरा रंग ऑरेंज. आपल्याकडे ती लाल गाजर येतात ती गाजर का हलवा, ती वाली नाही. जी ओरिजिनल गाजर असतात ऑरेंज कलरची, आय एम टॉकिंग अबाउट देम, त्याच्यामध्ये जो कलर आहे तो आहे कॅरोटीन. कॅरोटीन इज फॉर ऑरेंज. सो ऑरेंज ऑब्विसली. झॅन्थोफिल्स मध्ये येलो कलर येतो. मग कोणत्या गोष्टीला येलो कलर सांगा बरं मला? लिंबाचं साल असेल किंवा पिकलेला आंबा असेल, अशा फ्रुट्स मध्ये ऑरेंज मध्ये ऑरेंज कलर येईल ना. आपण आता येलो कलर म्हणतोय. आंबा किंवा काय
लेमन, लिंबू. काहीतरी बोललात की मग अशी. सो येलो लिव्ह झाडांची पानं पिवळी असतात, येलो लिव्स. त्या येलो कलरच्या लिव्स मध्ये झॅन्थोफिल इज मोर इन दी क्वांटिटी. मग त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत नाही का? होतं ना. त्याच्यामध्ये झॅन्थोफिल पण आहेत. सो द कलर ऑफ दी लिव्स इज येलो, बट दे हॅव क्लोरोफिल. विदाउट क्लोरोफिल फोटोसिंथेसिस कॅनॉट हॅपन. दीज आर कलर गिव्हिंग प्लास्टिड्स. हे कलर देणार आहेत. But actual work of making food in the plants is done by chlorophyll. So chlorophyll has no other alternative. It has to be there in the cells of the plants, in the leaves. त्याच्याशिवाय फोटोसिंथेसिस होणार नाही. पर्पल आणि ब्लू, वाव. काही काही शोची झाडं असतात, तुम्ही बघितले असेल, अशी लांब लांब पानं असतात, डार्क जांभळी, किती सुंदर दिसतात ती. पर्पल, ब्लू, डार्क ब्लू. दॅट इज ड्यू टू अँथोसायनिन. शोची झाडं असतात, शक्यतो अशी सगळी जी असतात ती शोची झाडं असतात. डार्क पिंक, डार्क पिंक इज बेटालेन्स किंवा बिटालेन्स असं म्हणू शकतो आपण त्याला. डार्क पिंक इज बीटरूट, लाल पत्ता कोबी, बरोबर. अशी एकदम डार्क पिंक कलरची जी असतात फळं, पानं, फुलं, त्याच्यामध्ये बिटालेन्स. ठीक आहे. असे सगळे वेगवेगळे हे कलरचे प्लास्टिड्स असतात. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, हे सगळेचे सगळे क्रोमोप्लास्ट आहेत. दीज आर ऑल क्रोमोप्लास्ट. क्रोमा या शब्दाचा अर्थ आहे कलर. देन द अदर पार्ट इज ल्युको. ल्युको इज फॉर व्हाईट और कलरलेस. ठीक आहे. नाही, दुसरं आहे, आता बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं क्लोरोप्लास्ट मध्ये कसं फोटोसिंथेसिस होतं. त्याच्यामध्ये असे चोकोपाय खाल्ले का तुम्ही, किंवा ओरिओ बिस्किट असे एकावर एक एकावर एक एकावर एक खाल्लेत, असं ठेवलंय बघा. सो येस मॅम. these are nothing but आणि त्या एका एका ग्रॅनममुळे बनतात त्याचे पूर्ण स्ट्रक्चर्स. आणि ह्याच्यामध्ये सोलर एनर्जी आणि ती बनते ग्लुकोज. सो दॅट इज कन्वर्जन ऑफ एनर्जी फ्रॉम सन टू युजेबल फॉर द प्लांट्स अँड फ्रॉम प्लांट्स टू अस. असं ते सगळं आहे. आता आपल्याला काय सांगितलंय, टेक आउट अ थिन पील ऑफ रिओ और क्रोटॉन लीफ अँड ऑब्झर्व द क्रोमोप्लास्ट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली दिसतील आपल्याला, चेक करायला पाहिजे. याचे तुम्हाला युट्यूब व्हिडिओ मिळतील. ठीक आहे. क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलर एनर्जी टू केमिकल. आपण आताच बोललो की नाही, याच्यामध्ये फूड बनतंय. सो क्रोमोप्लास्ट गिव्ह डिफरंट कलर्स टू फ्लॉवर्स अँड फ्रुट्स. जे आपण वरती बघितले, वरचे क्रोमोप्लास्ट पर्पल, व्हाईट, व्हाईट नाही, पर्पल, येलो, ऑरेंज, हे सगळे जे आहेत हे कशासाठी आहेत? क्रोमोप्लास्ट टू गिव्ह द कलर्स. देन देर आर ल्युकोप्लास्ट. पांढऱ्याचा उपयोग काय? दे आर इन्व्हॉल्ड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फूड लाईक स्टार्च, ऑइल्स अँड प्रोटीन्स. बरोबर. याच्या स्टोरेज आणि सिंथेसिससाठी आपण ल्युकोप्लास्ट, पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक्स वापरतो. Mitochondrial plastids can produce proteins as well as replicate themselves as they have their own DNA and ribosomes. Very, 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 very important statement of this lesson. Mitochondria आणि प्लास्टिड्स हे स्वतःचे स्वतः प्रोटीन्स बनवू शकतात आणि ते स्वतःला रिप्लिकेट पण करू शकतात, कारण की त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा डीएनए आणि रायबोझोम आहे. ते वेगळे आहेत का? ते सेलचे सेल ऑर्गनेल आहेत. पण सेल मध्ये काय होतं की मायटोकॉन्ड्रियाचं काम काय आहे? एनर्जी जनरेट करणं. प्लास्टिड्स, जसे की आपण म्हणालो की क्लोरोप्लास्ट तुम्ही घेतलात, तर क्लोरोप्लास्ट साठी त्याचं काम काय? जनरेशन ऑफ फूड. काहीतरी नाही कापायला लागणार आहे, असं निघत नाही. सो म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की आपल्याला अशा ऑर्गनेल्सला अडकवून नाही टाकायचं, गडबडीमध्ये, की तुम्हाला रिप्लिकेट करता येणार नाही म्हणून. कारण काय आहे, डीएनए आपल्याकडे असेल तर आपण स्वतःला रिप्रोड्यूस करू शकतो. तर ह्यांच्याकडे ह्यांचा स्वतःचा डीएनए आहे. इन केस न्यूक्लियस मध्ये काही प्रॉब्लेम झाला, काही इश्यू झाला, काही पार्ट तुटला, काही होऊ शकतं, यू नेव्हर नो, डॅमेज झाला, ऍक्सिडेंट झाला, सेल डॅमेज झाला, तर या दोघांना काही व्हायला नाही पाहिजे. मायटोकॉन्ड्रिया गडबडले तर एनर्जीच मिळणार नाही. प्लास्टिड्स गडबडले आपल्या याच्यातले प्लांट्स मध्ये तर फूडच बनणार नाही. मग काय उपयोग? म्हणून या दोघांना प्रोटेक्ट करण्याकरता ही वेगळी फॅसिलिटी आहे, बाकी कोणाकडे नाहीये ही, फक्त यांच्याकडे. ठीक आहे.
Now, after studying the cell and cell organelles, you must have come to know that all the functions in the plant and animal cells are taking place smoothly due to cell organelles. आता बघा ना, आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये पण राईट नाउ देर आर मेनी थिंग्स हॅपनिंग. वी आर नॉट इवन अवेअर ऑफ की काय काय चाललंय. सगळं चाललंय सुरळीतपणे. जेव्हा काहीतरी त्रास होतो तेव्हा समजतं अरे आज काहीतरी बिनसलंय आपलं. आपण काहीतरी पाणीपुरी खाऊन आलो की पोटात दुखतंय आज. पण असं काय होतं, एक मिनिट मी जरा चार्जर लावून टाकते. काय अचानक काही व्हायला नको आपल्या लॅपटॉपला. तसं तर चार्जिंग भरपूर आहे, दिसतंय आपल्याला कोपऱ्यात. आपला क्लास होईपर्यंत काही टेन्शन नाही, पण कशाला उगाच टेन्शन घ्या. वी शुड मिनिमाइज द रिस्क ना. सो द मुद्दा इज, जसं आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये आता स्मूथली खूप साऱ्या प्रोसेसेस सुरू आहेत. जसं आपण आताच बोललो, आपण रेस्पिरेशन करतोय, डायजेशन करतोय, किंवा सर्क्युलेशन सुरू आहे आपल्या बॉडीमध्ये, एक्सक्रिशन सुद्धा सुरू आहे, बरोबर. ब्लड फिल्टर होतंय, आपले न्यूरॉन्स काम करतात, अवर ब्रेन इज थिंकिंग, लिस्निंग, वॉचिंग, मल्टिपल थिंग्स वी आर डुईंग. सो एवढ्या सगळ्या सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये सुरू आहेत, सगळ्या एकमेकांच्या कॉर्डिनेशन मध्ये सुरू आहेत आणि स्मूथली सुरू आहेत. वाय? Because our body is made up of so many organs and all the organs are doing their own job. Likewise, cell organelles are doing their function. And so the cell can completely work as one unit. ठीक आहे? याला म्हणतात the development or the functionality of the cell. ठीक आहे? असे जे सगळे सेल्स असतात ते सगळे असतात युकॅरियोटिक. युकॅरियोटिक, दॅट इज यू. यू आर डेव्हलप्ड. तुम्ही असे सिंगल सेल अमिबा आहात का? नो. यू आर यू. You are a developed person. So eukaryotic cell, you have to remember they are developed cells. What about the prokaryotic? Prokaryotic are those who are slightly behind us. They are the initial or the primitives यांच्यापासून आपण बघितलं. So prokaryotic मागचे. Eukaryotic means you. You are you. You know that. So आता आपल्याला eukaryotic prokaryotic याचं comparison केलं. And here the lesson ends. Eukaryotic cell is greater in the size. Just see that. 1 ते 10 मायक्रोमीटर एक प्रोकॅरियोटिक सेल आहे आणि याची साईज 5 ते 100 आहे. नाव दिस इज इन मायक्रोमीटर. ओके. मायक्रो इज 10⁻⁻⁶ पार्ट ऑफ 1 मीटर. का छोटा. Number of chromosomes eukaryotic मध्ये there are more than one, but in prokaryotic there is just one. Eukaryotic cells मध्ये, आपल्या सेल्स मध्ये प्रिन्सिपलचं केबिन स्वतंत्र युनिट असतं. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल असतात, वाईस प्रिन्सिपल असतात, बरोबर. तिथे एक पिऊन असतो, तिथे सगळं ते सामान असतं, त्यांचं टेबल, खुर्ची, एक असा सेटअप आहे तो सगळा. दॅट इज न्यूक्लियस ऑफ द स्कूल. तसं ह्या प्रोकॅरियोटिक मध्ये असं काही नाही. न्यूक्लियर रिझेम्बलिंग न्यूक्लियस असं काहीतरी एक गोल आहे. ते कधी कधी सायटोप्लाझम मध्ये पण असू शकतं किंवा वेगळं पण असू शकतं. इतकं सिम्पल आहे जुन्या याच्यावर. पण आता असं नाही बघा, जुन्या शाळांमध्ये असं काही नव्हतं. प्रिन्सिपल वेगळे, त्यांची केबिन वेगळी. छोट्या शाळेमध्ये सगळेच आपापलं काम करायचं, कोणतरी एक त्यांचा लीडर असायचा. पण जसं डेव्हलपमेंट झाली तसं तसं सिस्टीम आली. सिस्टीम आली की रोल येतात. रोल आल्या की स्पेसेस येतात, की ही ह्यांची जागा, ही ह्यांची जागा, ही ह्यांची जागा, बरोबर. Mitochondria and plastids, they're present in the eukaryotes, but mitochondria and plastids they don't have the membrane bound cell organelles. म्हणजे असं मेम्ब्रेनच्या मधले हा सेल ऑर्गनेल, तो सेल, असं नाहीये त्याच्यामध्ये. सगळं एकत्रच आहे, भेळ. एक्झाम्पल इज बॅक्टेरिया. पण युकॅरियोटिकचे एक्झाम्पल्स आर ऑल द इव्हॉल्ड युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर प्लांट्स आणि ॲनिमल्स सगळे. आता आय एम सॉरी, काय झालंय माहिती नाही मला. आज बऱ्याच जांभया येतात मला. काय येतात जांभया माहिती का तुम्हाला? शोधून काढा आणि मला सांगा. चला, आपण हे मागच्या वेळेला डिस्कस केलं होतं का? हू एम आय? हॅव वी डिस्कस्ड द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स लास्ट टाइम? हो का नाही? आपण एक्सरसाइज डिस्कस केलेली आहे का? आय डोंट थिंक. चला आपण आता करूया. हू एम आय?
प्रश्नाचा अर्थ काय असेल? माईक ऑन करा आणि पटापट उत्तर द्या. सी दिस लेसन इज फॉर यू टू रिवाइज. आपला हा लेसन आधी शिकवून झालेला आहे. रिव्हिजन करताना तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे. अदरवाइज व्हॉट इज द यूज ऑफ टेकिंग दिस सेशन, आहे की नाही? आता आपल्याला उत्तर सोडवायची आहेत. आपण सगळं बोललो आता धड्याबद्दल. चला. हु एम आय? आय एम एटीपी प्रोड्युसिंग फॅक्टरी. कोण असेल हे? Mitochondria. Mitochondria. बरोबर. दिस इज मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया काय करतात? दे प्रोड्यूस दी एनर्जी इन द फॉर्म ऑफ युजेबल एटीपी. आय एम सिंगल लेयर्ड बट मेंटेन सेल्युलर ऑस्मोटिक प्रेशर. कोण आहे मी? Vacuoles. नाही. आय एम सिंगल लेयर्ड बट मेंटेन सेल्युलर ऑस्मोटिक प्रेशर. काय करताय? नाही नाही नाही. प्लाझ्मा मेम्ब्रेन कारण पण तुम्ही मला काय उत्तर सांगितलं? प्लास्टिड्स का वॅक्युअल्स? Vacuoles. वॅक्युअल्स. लेट अस चेक. ओ येस, करेक्ट. सिंगल वॉल. ठीक आहे. सॉरी. मी काय वेगळा विचार करत होते. मी विचार करत होते सेल वॉलचा, कारण की सिंगल आहे म्हणजे मी ऍक्च्युली विचार करत होते सेल वॉल आणि त्याच्या आतला मेम्ब्रेन. तर तो मेम्ब्रेन सगळ्या सेल्स मध्ये असतो ना, प्लांट आणि अॅनिमल. पण मी ऍक्च्युली मगाशी बोलताना आपण बोललो की व्हॅक्युअल मध्ये पाणी पण जमा करू शकतो आपण. सो ते ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करणं याच्यात लॉजिकली करेक्ट बसतं. पण माझ्या डोक्यामध्ये येत होतं की जर ते प्रेशर मेंटेन करत तर मग ते सेल वॉल का नसेल? आणि सेल वॉल अॅनिमल्स मध्ये नाहीये, तर मग सेल मेम्ब्रेन असला पाहिजे असा विचार करत होते. पण यू आर राईट. दिस इज व्हॅक्युअल. आय एम सॉरी, मी वेगळा विचार करत होते. चला. आय सपोर्ट द सेल बट आय एम नॉट द सेल वॉल. बघा. आय हॅव अ बॉडी रिझेम्बलिंग नेट. आता सांगा मला. Endoplasmic reticulum. बघा आता परत काय? आय सपोर्ट द सेल बट आय एम नॉट द सेल वॉल. आय हॅव अ बॉडी रिझेम्बलिंग नेट. नेट म्हणजे आरपार जाणारी. आता इथे येईल ना सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन कसा असतो? आरपार सिलेक्टिव्ह परमेबिलिटी. आपण आत्ताच बोललो बघा. सेल मेम्ब्रेन सुरुवातीलाच आपण बोललो होतो की त्या सेलला ते फॉस्फोलिपिडचे लेअर असतात, आरपार जाऊ शकतं, येऊ शकतं. आणि सेलला सपोर्ट करायचं आपल्याला, पण तो सेल वॉल नाहीये. बरोबर आहे. चेक करा. Endoplasmic reticulum. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे का? ER. लेट अस चेक. मला आवडतं बरं का. चुका करायला मला खूप आवडतं. काय विचारा? कुठे लिहिलंय रे याच्यामध्ये? आय एम नॉट अ सेल वॉल बट काय आहे ते? नेट सारखं स्ट्रक्चर. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं काम आहे एनर्जी प्रोड्यूस करणं. बरोबर ना? ह्याच्यामध्ये 2 लेअर आहेत, पण त्या लेअर मधनं आरपार का काही जाईल? प्रश्न कळला का तुम्हाला? प्रश्नात विचारले हु एम आय आणि त्याचं काम काय आहे? टू सपोर्ट द सेल. सेलला सपोर्ट करण्याचं काम कोणाचं आहे? सेल वॉलचं. पण तो सेल वॉल नाहीये.
मग सेल वॉलच्या आत कोण असतं? खूपच वर गेलाय बघा. हे नेट सारखं स्ट्रक्चर नाहीये का आरपार जाणार? बघा ना, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते. बघा ना, असं काय करताय तुम्ही? हे बघा, सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी, आरपार जाणार. नंतर इट इज अ थिन, फ्रजाइल अँड इलास्टिक कव्हरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट फ्रॉम द आउटर मेम्ब्रेन. बरोबर. सेल वॉलचं काम काय? टू गिव्ह सपोर्ट. पण सेल वॉलच्या आतमध्ये, आता तुम्हाला हे माहितीये की प्लांट सेलमध्ये सेल वॉल आहे, आपल्या बॉडीमध्ये सेल वॉल नाहीये. मग आपल्या बॉडीला, आपल्या त्या सेलला सपोर्ट करणारं, आतल्या ऑर्गनला सपोर्ट करणारं, त्याला कव्हर करणारं असं काहीतरी पाहिजे की नाही? तेच प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. त्याच्या आरपार आपले सबस्टन्सेस जाणार. करेक्ट ना? चेक करा. वी आर डिस्कसिंग. यू थिंक अबाउट द आन्सर्स अँड यू टेल मी. नेक्स्ट टाइम आपण हे नक्की डिस्कस करूया. आता आपण हे सॉल्व्ह करतो. बरोबर. So I want to know what you think about it. काय? You can prove me wrong. I will be more than happy. तुम्हाला याचं उत्तर एकदमच ridiculous असं वाटतंय का? Think about it. Think about it. And then you tell me. I am chemical factory of the cell. हे तर खूपच सोपं आहे. सांगा. गोल्गी कॉम्प्लेक्स. बरोबर ना? गोल्गी कॉम्प्लेक्स असतात ना, त्याच्यामध्ये प्रोटीन टाकले की ते चेंज होतात आणि आपल्याला जे हवे त्या फॉर्म मध्ये येतात. मुलांना तुम्ही हे सोडवलं ना, तुमच्या शाळेमध्ये एक्सरसाइज सोडवली ना तुम्ही? येस मॅम. मग उत्तर सांगा ना. आपण डिस्कस करूया. काही वेगळं असेल तर आपण त्याच्यावर नक्की चर्चा करूया. जसं हे वेगळं होतं, मला काय वेगळं वाटत होतं, तुम्हाला काय वेगळं होतं, पण तुमचं उत्तर जास्त बरोबर आलं. सो दॅट इज व्हेरी गुड वे ऑफ कम्युनिकेशन. ह्या डिस्कशन मधनं खूप नवे नवे मुद्दे येतात बघा. लास्ट तुम्ही मला सांगा, लीव्हज आर ग्रीन बिकॉज ऑफ मी. क्लोरोप्लास्ट. 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 करेक्ट. आता व्हॉट वुड हॅपन, सांगा. आरबीसीज हॅड मायटोकॉन्ड्रिया. सांगा. नाही. सांगा सांगा. आरबीसीस कडे मायटोकॉन्ड्रिया आले तर काय होईल? त्याला गरज आहे का पहिल्यांदा मायटोकॉन्ड्रियाची? मायटोकॉन्ड्रियाची गरज कोणाला असते? ज्याला स्वतःची, आपल्याकडे मायटोकॉन्ड्रिया आणि आरबीसीस या दोघांचा रोल जरा मला सांगा बरं. आरबीसीस काय आहेत? रेड ब्लड सेल्स. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया गेले तर काय होईल सांगा मला तुम्ही. आरबीसीसचं काम काय आहे? ऑक्सिजन कॅरी करणे. बरोबर की नाही? तर आरबीसीज मध्ये त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते असं डिस्क सारखं, असं गोल, आणि याच्या सरफेसवरती ऑक्सिजन अटॅच होतो. कारण याच्यामध्ये आहे फेरस. फेरस म्हणजे हिमोग्लोबिन नावाचं एक प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये असतं फेरस म्हणजे आयन. त्याला ऑक्सिजन अटॅच होतो आणि ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम या आरबीसीचं असतं. आरबीसीज मध्ये न्यूक्लियसच नाही, मग त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया का येईल? त्याचं स्ट्रक्चर मोठं होईल, त्याला कॉम्प्लेक्स होईल फिरणं, आणि आरबीसीस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आपल्या ब्लडमध्ये. मग जर त्याची साईज वाढली तर त्यांचा नंबर कमी होईल. मग आपल्याला कमी ऑक्सिजन वालं ब्लड आपल्या बॉडीमध्ये फिरताना दिसेल. सो दॅट्स वाय आरबीसीस डू नॉट हॅव मायटोकॉन्ड्रिया. दे डोंट नीड मायटोकॉन्ड्रिया. बरोबर ना? दे डोंट हॅव न्यूक्लियस ओनली. देअर हॅड बीन नो डिफरन्स बिटवीन मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड. सांगा मला.
प्लॅस्टिड्स आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये काही फरकच नसतं तर काय झालं असतं? ते तुम्ही तुमच्याकडे याची उत्तरं आहेत ना, पटापट सांगा ना मग. असं काय करताय? Mitochondria carry out oxidation of carbohydrates, fats, etc. with the help of enzymes. Plastics are synthetic carbohydrates with the help of solar energy and chloroplast. शाबाश, गुड. प्लॅस्टिडचं काम आहे फूड बनवणं, जसं की क्लोरोप्लास्ट त्याचं काम आहे फूड बनवणं. मायटोकॉन्ड्रियाचं काम आहे त्या फूडला वापरून त्याच्यापासून एनर्जी बनवणं. त्याच्यामध्ये काही डिफरन्सेस नसेल तर ह्याचं काम आणि याचं काम वेगळं वेगळं कसं होईल? जसं तुम्हाला तर मी सोपं उदाहरण सांगते. हात आणि पाय हे जर वेगळे वेगळे नसतील तर आपल्या शरीरामध्ये फरक पडेल की नाही? बघा, आपले हात वेगळं काम करतात, पाय वेगळं काम करतात. बट देर आर फ्यू ॲनिमल्स ज्यांना 4 पाय असतात, बरोबर? त्यांचे पुढचे पाय डेव्हलप नाही झाले. उदाहरणार्थ कुत्रा असेल किंवा मांजर असेल, तुम्ही बघितलं असेल तुमच्या आजूबाजूला, 4 पायांवर चालतात ते. सगळेचे सगळे ऑर्गन्स एकच काम करतात, चालण्याचं. पण आपल्याकडे तसं नाहीये. हात वेगळं काम करतात, पाय वेगळं काम करतात. चालतोय आपण पायाने आणि हाताने वस्तू उचलतोय, बरोबर? खूप सारी कामं करतोय. तर हा जो चेंज आहे ते 2 वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत म्हणून आहे आपल्या शरीरामध्ये. तसंच त्या सेलमध्ये याचं काम वेगळं आहे आणि याचं काम पण वेगळं आहे आणि ते वेगवेगळी इम्पॉर्टंट कामं करतात. तर त्यांना डिफरन्सच ठेवला नाही तर सगळं एकच होईल ना, आणि मग गोंधळ होईल. तसं व्हायला नाही पाहिजे म्हणून ते वेगळं काम करतात. जीन्स हैड बीन एब्सेंट ऑन द क्रोमोसोम. अरे यार, ये तो बहुत कंफ्यूजन हो जाएगा फिर. काय होईल क्रोमोसोम वर जीन्स नसतील तर? Chromosomes have the Chromosomes are functional. Teacher, functional. सांगा ना, सांगा ना, बोला ना. functional systems. Genes are functional segments on the chromosomes which are responsible for transmitting hereditary information. त्याच्यामध्ये जीन्स हा शब्द आहे. GENES, जीन्स म्हणजे जेनेटिक म्हणतो ना आपण, ते हे जीन्स आहेत. सो जर आपल्या क्रोमोझोम वरती जीन्सच नसतील तर मग आपल्याला कोणत्याच कॅरेक्टरिस्टिक्स सांगता येणार नाही ना. वी हॅव ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स इन अवर बॉडी विच आर एन्कोडेड बाय द जीन्स इन अवर सेल्स. मी कशी आहे, तुम्ही कसे आहात, आणखीन हा कसा आहे, आणखीन तो कसा आहे, हे सगळं कशामुळे ठरलंय? कारण की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे जीन्स आहेत. सो दिस जीन्स आर द जेनेटिक मेकअप ऑफ अस विच आर ऑन द क्रोमोझोम्स. पण नुसतेच क्रोमोझोम्स आहेत आणि त्याच्यावर जीन्सच नाही आहेत तर मग जेनेटिक इन्फॉर्मेशन जाणार कशी? आणि असेल तरी कुठे हे आपल्याला कळणारच नाही. प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅज नॉट बीन सिलेक्टिव्हली परमिएबल. काय झालं असतं जर प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये काहीच वस्तूंना आरपार करण्याची कॅपॅसिटी नसती तर? कुठलीही गोष्ट सेलमध्ये गेली असती, आली असती, किती प्रमाणात गेली असती, आली असती, सेल आजारी पडला असता, फुटून गेला असता, काही झालं असतं. सेल ठरवतो की हे माझ्यासाठी डेंजरस आहे, मी याला आत घेणार नाही, किंवा सेल ठरवतो की हे फार गरजेचं आहे, याला मी आत घेईन. तर हे सगळं सेल करू शकतो कारण की तो सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. पण सगळ्यांनाच घ्यायचं किंवा कोणालाच घ्यायचं नाही अशा गोष्टी असतील तर मग आपलंच नुकसान आहे. म्हणून सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी इम्पॉर्टंट आहे. प्लांट्स लॅक्ट अँथोसायनिन. अँथोसायनिनचं काम काय आहे? पर्पल किंवा ब्ल्यू कलर देणं. बघा, तसे पर्पल किंवा ब्ल्यू कलरचे कॅरेक्टर्स आपल्याला दिसणार नाही. पानं असतात पर्पल किंवा ब्ल्यू कलरची, फुलं असतात, फळं असतात, तर तो कलरच दिसणार नाही इफ दे लॅक्ट अँथोसायनिन. ठीक आहे.
बाकी सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या वेळेला बोलूया. आज आपण इकडे थांबूया. थँक्यू सो मच. बाय. बाय मॅम. Bye, ma'am. Good night. बाय. गुड नाईट. गुड नाईट. Bye, ma'am. Good night. बाय मॅम. गुड नाईट मॅम.